खोपोली सेंटर मधून वंदना जाधव ताई आपल्या सोबत आहेत. ताईला कमरेत गॅप होता, पाठीत गॅप होता, पण आज आपल्या थेरपी घेतल्यानंतर तिच्याकडे एक सुंदरसा अनुभव आहे. तर आपण तिच्याशी बोलूयात. ताई नमस्ते. नमस्ते. ताई, आपल्या मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटर मध्ये येण्याचे तुला काय त्रास होते? मला मानेला गॅप होता, पाठीला मणक्याला गॅप, कमरेची गादी सरकलेली. एक मिनिट थांब. कमरेत गॅप? कमरेत किती गॅप होते कमरेत? कमरेत 3 गॅप आहेत. कमरेत 3 गॅप आहेत. त्याच्यानंतर पाठीला 5 आहेत. पाठीत 5 गॅप आहेत. अजून आणि मानेला पण गॅप आहे. मानेत पण गॅप आहे. आणि कमरेची गादी सरकलेली आहे, नसा चॉकअप झाले आहेत, नसा दबल्या गेल्या. हो. आणि पाठीला पण नसा चॉकअप सांगितलं त्या. माझं रक्त जाड झालेलं, रक्त गोठल्या गेल्यामुळे डॉक्टर बोलले की तुम्हाला पॅरालिसिस नाही तर अटॅक येऊ शकतो. आणि मला हृदय पेन पण व्हायचे, त्याच्यामुळे हृदयाजवळ अशी सुजायचं आणि जाम मला पेन व्हायचं, एवढं पेन व्हायचं तर मी अशी खोकलू पण शकत नव्हती. शिंक आली तरी शिंक देऊ शकत नव्हती मी. म्हणजे तुला शिंका पण तुला नाही, शिंकता आलं तर मला पाठीला आणि हृदयाजवळ असं पेन व्हायचं, म्हणजे पूर्ण ओरडायची मी. बापरे. आणि रक्त जाड झालेलं हे तुला कोणी सांगितलं? डॉक्टरांनी सांगितलं की रक्त जाड झालं, त्याच्यामुळे सर्क्युलेशन थांबलं गेलं, ब्लड सर्क्युलेशन, त्याच्यामुळे हृदयाला त्रास होत होता तुझा. अरे बापरे. काही हे सगळे जे तुझे त्रास आहेत तुला चालू कधीपासून झाले होते? मला आता 4 वर्ष झाले चालू. 4 वर्ष तू हा त्रास सहन केला. नॉर्मल ताई 1-2 गॅप असेल तरी लोकांना उठता बसता येत नाही, झोपता येत नाही. तुझं काय? मी झोपतच नव्हती. मला खुशी झोपता येत नव्हतं, स्ट्रेट झोपता येत नव्हतं, म्हणजे कुठल्याच भागात मला झोपताच येत नव्हतं. मी चेअरवर झोपत होती, नाहीतरी रात्र तू चेअरवर बसून झोपायची. कारण झोपायला गेलं तर मला त्रास व्हायचा, अधून मधून झोपायला गेली तर त्रास व्हायचा मला. अशी किती वर्ष चेअरवर झोपलीस? मी तरी 3 वर्ष तरी झोपली चेअरवर. 3 वर्ष चेअरवर झोपून काढली? हो. नाहीतर मग भिंतीला डोकं टेकून अशी झोपायची. एवढं दुखायचं, म्हणजे मला एवढं पेन व्हायचं की मी ठणान अशी ओरडायची मी. मग त्यासाठी काही ट्रीटमेंट केलेलीस? डॉक्टरांकडे भरपूर ट्रीटमेंट केली मी, पण कुठं म्हणजे असं औषधी घेतलं की तेवढा पुरतं बरं वाटायचं मला. परत जसं आहे तसं आहेच. हो. डॉक्टरांनी काय सजेशन दिलं होतं काय करावं लागेल त्यासाठी? डॉक्टर बोलले की ऑपरेशन करावं लागेल मणक्यांचं, त्याच्याशिवाय तुम्ही बरे नाही होणार. मग तुला आपल्या मॉम हेल्थ केअर सेंटर बद्दल कोणी सांगितलं? आपल्या वाघमारे आईने सांगितलं मला. म्हणजे आमच्या इथले बरेच लोक येत होते, बरेच लोकांनी मला तसं सजेस्ट केलं की तू तिथं जाऊन ये, ऑपरेशन वगैरे काही करू नको, जाऊन ये तिथं. मला माहिती नव्हतं आधी. मग वाघमारे आई पण बोलल्या का चल म्हणून, त्यांच्यासोबत मी इकडे आली. मग इकडे आल्यापासून मला पूर्ण मी रिकवर झाले अशीच म्हणणार आहे. पण मी तुला असं विचारेन की इथे येऊन तुला किती पिरियड झाले, म्हणजे किती महिने झाले? मला 2 महिने होत आले. 2 महिने? हो. त्या 2 महिन्याचा काय तुझा प्रवास होता आपल्या मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटरचा? काय तुला आल्या लगेच बरं वाटलं? नाही, आल्या तर बरं नाही वाटलं मला. म्हणजे मला पण वाटत होतं, पण इथे लेक्चर ऐकून असं वाटलं की बाबा नाही, तर एवढं वर्षाचं दुखणं आहे आपलं, जुनं दुखणं, तर लगेच आपलं बरं नाही होणार. म्हणून मी विश्वास ठेवला स्वतःवर पण आणि मॅडमांवर पण विश्वास ठेवला. मग ते येतच राहिली. मी रेग्युलर 2 महिने आली. मला कमीत कमी 1 महिन्यामध्ये मला पूर्ण बरं वाटायला लागलं. ताई, मी तुला असं विचारेन की तुला एवढे गॅप्स आहेत, बरोबर आहे, मॉम बेडवर जेव्हा तू झोपलीस त्यावेळेला तुला त्रास झालेला होत होता मला जाम त्रास होत होता. म्हणजे मी ओरडत पण होती, पण
म्हणजे तुझा इथला पिरियड मी असं सांगू शकते की ज्या वेळेला मी तुला इथे झोपताना बघितलं त्यावेळेला तू खूप जोर जोरात ओरडत होती की आम्हाला असं वाटत होतं की मशीन बंद करू का आम्ही टाइमवर. बरोबर. पण त्याच्यानंतर हळूहळू तुला कसं वाटायला लागलं? हळूहळू मला बरं वाटायला लागलं. म्हणजे थोडं थोडं दुखत होतं, म्हणजे मी सहन करत होती, दुखत होतं तरी पण. आपल्या रोलरच्या मशीनवर जेव्हा मी झोपायची तेव्हा रोलर चालताना मला जाम त्रास व्हायचा, मला जाम वेदना व्हायच्या, अक्षरशः रडायला पण यायचं मला. पण नंतरून मग रेग्युलर जशी मी थेरपी केली तसं मला मग आपोआप म्हणजे बरं वाटायला लागलं, त्रास कमी व्हायला. त्याच्यानंतर मॉम मॅटवर झोपताना कसं वाटलं तुला? म्हणजे काय त्रास होत होता त्याच्यावर? तू नीट झोपू शकत होती आधीच्या पिरियड मध्ये? नाही, मला कंबर पण लागत नव्हतं, पाठण पण लागत नव्हती, तिथपर्यंत शेक लागतच नव्हती, गरमाट लागतच नव्हती मला. पूर्ण 70च्या टेम्परेचरवर असून मी त्यांना वाढवायला लावायची. नाहीतर मग एंजल बोलल्या मला का पाय वर करून म्हणजे असं जवळ घेऊन कमरेला आणि पाठीला घ्या, मग तसं करायची, तेव्हा मला जरा बरं वाटायचं. हो. आता तुला कसं वाटतं? 2 महिन्याच्या पिरियड्स नंतर आता तुला कसं वाटतंय? तू आता झोपू शकतेस घरी आरामात झोपते मी आता स्ट्रेट पण झोपते मी आता. खुर्ची बिर्ची काय नाही, चेअर बीर काय नाही, अगदी म्हणजे मी अशी स्टेट म्हणजे 4 वर्ष असं कसं झोपतात तेच मला माहितीच नव्हतं. ते दिवस आठवले तर कसं वाटतं? रडायला येत. ते दिवस आठवले तर रडायला येतं मला वाटत नव्हतं की बरी होईल असं. बरी तर तू झालीच आहेस, बरोबर आहे की नाही? तू मला एकदा सांगितलं होतंस की मला सांगायला आवडेल की ज्या वेळेला मी तुझ्याकडे अशीच बसली होती मॉम मॅटच्या बाजूला, त्यावेळेला ताईने मला एकच प्रश्न विचारला होता की एंजल माझ्या 3 मुली आहेत, 2 मुली आहेत, मला मी नक्की बरी होईल ना? की मला असं वाटत नाहीये की मी जगीन करून, पण मला ना खरंच बरं व्हायचंय. आणि आज मला प्राऊड फील होतंय हे सांगायला की मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटर मध्ये येऊन आज ताई पूर्णपणे बरी झालेली आहे. हो की नाही ताई? आणि तू 4-5 दिवस थेरपीला नव्हतीस, कुठे गेली होतीस? लग्नाला गावी गेलेली. मग तिथे गेल्यावर काही त्रास झाला का ग तुला? तिथे गेल्यावर मला त्रास नाही झाला, पण नातेवाईक सगळे माझ्याकडे एकदम आश्चर्याने बघायला लागले की तू एवढी म्हणजे बेडवर पडून होती, अक्षरशः ओरडत होती, तुला जेवता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं, तू डायरेक्टली एवढं लांब जळगावला गावाला आली. आणि ट्रेनने. हो. काय त्रास ट्रेनने जात? नाही, काहीच नाही झालं. तिथे गेल्यावर तिकडं पण नाही काय झालं. लोक शॉक झाली. जी बेडवर झोपलेली एवढ्या वर्ष 4 वर्ष उठता येत नव्हतं, पण आज मॉम हेल्थ केअरच्या थेरपी. कुठे थेरपी घेतली सांगितलंस? काय केलं? सांगितलं ना मी, तर म्हटलं असं सांगितलं होतं. ते बोलले की ऑपरेशन सांगितल्यानंतर तू डायरेक्ट इकडं गावाला आली. मी बोलले की थेरपीला जाते ना, आमची थेरपी एवढी चांगली आहे की त्यांनी तुला बरं केलं. खरंच आज ज्या समता मॅडम आणि सूरज सर आहे, बरोबर आहे ना, आज त्यांनी ही फ्री डेमो थेरपी सेंटर जे चालू केलं त्याच्यामध्ये ताई तू थेरपी घ्यायला आलीस. काय बोलशील समता मॅडम आणि सूरज सरांसाठी? त्यांच्यासाठी काय बोलावं तेच मला कळत नाही, म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे. कारण मी एवढे माझ्या आजाराला वैतागली होती, एवढ्याशा वयामध्ये, कमी वयामध्ये. मला अक्षरशः असं वाटत होतं की सुसाईड करून घ्यावं की असं वाटत होतं मला. म्हणजे तुला असं वाटत होतं की तू आत्महत्या करावं, एवढं तुला दुखत होतं. मला असं सांगायला आवडेल की म्हणजे हा डिसिजन माणूस तेव्हाच घेतो ज्या वेळेला माणूस अख्खा आपल्या आयुष्याला कंटाळलेला असतो. पण ताईने सुद्धा त्यावेळेला तोच डिसिजन घेतला, कारण का दुखणं सहन होत नव्हतं. पण आज मी म्हणेन की समता मॅडम आणि सूरज सरांमुळे, मॉम हेल्थ केअर थेरपीमुळे आज ताईला परत जीवनदान भेटलेलं आहे. बरोबर आहे की नाही? खूप खूप धन्यवाद. खरंच त्यांचे आपण जेवढे आभार मानू तेवढेच कमी आहेत. कारण का न ऑपरेशन करता, नाही काही गोळ्या खाता, नाही काही करता, आज ताईचं जो रक्त जाड होतं ते पातळ व्हायला चालू झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? आणि मला 1 वर्ष झालं पिरियड येत नव्हती मला, तर आता पिरियड पण आले मला. त्याच्यामुळे पण मी जरा घरी थांबली. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे नाही, रक्त जाड झालं. डॉक्टर बोलले की रक्त जाड झाले तर ते तुम्हाला येऊ शकणार नाही. पण आज तुला पिरियड सुद्धा यायला लागले. त्याच्यासाठी खरंच समता मॅडम आणि सूरज सरांचे आपण जेवढे आभार मानू ना तेवढे कमीच आहेत. कारण का ह्या गरमाच्या थेरपीमुळे आज तुझ्या शरीरामध्ये एवढे बदल झाले, एवढा तुझ्या शरीरामध्ये पूर्णपणे बदल झाले. न गोळी न काही, आता काहीच नाही खात मी. गोळी एकही नाहीये की माझ्या एवढं काहीच नाही. एवढं माझ्याकडे गोळ्या आहेत पण मी अशा टाकून दिल्यात. घरी काम करतेस?
सगळं काम करते मी आता सगळं करते. खरंच ताई खूप छान वाटलं मला तुझ्याशी बोलून आणि तुझा अनुभव शेअर करून. आज तुला शेवटचा प्रश्न विचारी, जे तुला बघतायत बरोबर, जे तुला बघतील त्यांना तू काय सांगशील आपल्या थेरपीबद्दल? त्यांना एकच सांगेल की दवाखान्याची पायरीच चढू नका अजिबात. आपल्या थेरपीला या आणि आपल्या थेरपीला येऊन पूर्णपणे तुम्ही रिकवर व्हा. त्याच्यासाठी आपण काय ठेवलं पाहिजे? रेग्युलर यायला पाहिजे आणि विश्वास म्हणजे पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. पूर्णपणे आपण विश्वास ठेवला पाहिजे. तरच आपण विश्वास ठेवलास एवढं सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. तर सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे म्हणजे एखाद दिवस आपण नक्की काय होऊ, बरे होऊ. बरे म्हणजे समता मॅडम आणि सूरज सर, आज तुमच्यामुळे खरंच आज वंदना जाधव मध्ये जो फरक आला तसा सगळ्यांमध्ये 100% येईल. आज माझ्याकडे सुद्धा शब्द नाहीये तुमच्यासाठी, पण थँक्यू सो मच समता मॅडम आणि सूरज सर. ताई थँक्यू, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू.